So, very good evening once again. And today we are going to discuss something about appeal and posters. इंग्लिश मधलं अपील आणि पोस्टर हा महत्वाचा पार्ट आहे. हे झालं की आपण थांबणार आहोत आज. ठीक आहे. सो व्हॉट इज अपील अँड पोस्टर इज ऑल अबाउट अंडरस्टँड. दिस इज अपील. अपील म्हणजे आव्हान करणे एखाद्या गोष्टीसाठी किंवा पोस्टर बनवणे आणि त्यातून आव्हान करणे. तुम्ही नुकतंच पाहिलं असेल युक्रेन आणि रशियाची युद्ध चालू आहेत. तिसरं महायुद्ध म्हणतात लोक याला. पण त्या लोकांनी म्हटलंय की नो वॉर प्लीज असे पोस्टर हातात घेतलेत त्या लोकांनी. तुम्ही पहा न्यूज वगैरे पाहत असाल तर. ठीक आहे. नसेल वेळ तर थोडं 15-20 मिनिटं काढून वेळ काढा, बघा काय चाललंय जगात. ठीक आहे. सो दिस इज नो वॉर. ठीक आहे. आम्हाला नको युद्ध, आमच्या जागेतून निघून जा युक्रेन मधून. त्यांनी पोस्टर्स घेऊन प्रोटेस्ट केलंय. कॅनडामध्ये सुद्धा प्रोटेस्ट झालेत आज. म्हणजे गेले 5 दिवस झाले युद्ध चालू आहे. 100 तासापेक्षा जास्त उलटून गेलेत तरी ते लोक अजून युद्ध करतायत. आणि तिथलचे काही लोक किंवा जगामधले जे लोक ज्यांना वाटतंय की युद्ध नाही व्हायला पाहिजे ती लोक प्रोटेस्ट करतायत. प्रोटेस्ट करणे म्हणजे प्रदर्शन करतायत रस्त्यांवरील. आणि त्यांच्या हातात पोस्टर्स आहेत, बॅनर्स आहेत मोठमोठाले की बॉस युद्ध नाही झालं पाहिजे. ठीक आहे. एम आय ऑडिबल टू ऑल ऑफ यू? थोडं इथे इंटरनेट इनफ्लेक्झिबल दाखवत आहे. आवाज येतोय ना? ओके येस सर. चलिए ठीक आहे. थँक्स. पण ती लोक प्रोटेस्ट करतायत. आपल्याकडे काय डायरेक्ट हाणामाऱ्यात चालू होतात, जास्त काही नाही होत. पण ती लोक प्रोटेस्ट करतायत हातात बोर्ड घेऊन, पोस्टर्स घेऊन, ठीक आहे, मोठमोठे होर्डिंग घेऊन. दे आर प्रोटेस्टिंग. ते प्रदर्शनकारी लोक आहेत. तर हे आपल्याला तेच करायचं. इथे फक्त इंग्लिश मधून आहे. ती लोक मराठी, हिंदी ज्यांना ज्या भाषेत वाटेल त्या पद्धतीने. ठीक आहे. आता ते रशियन असेल तर त्यांची ती कुठली लँग्वेज असेल ती वॉट एव्हर इट मे बी. असं आपण इंट्रोडक्शन मध्ये जाऊ. व्हॉट इज युअर अपील ऑर पोस्टर इज ऑल अबाउट. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड विद इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. सो दे सेड अन अपील इज अ सिरियस अँड अर्जंट रिक्वेस्ट. अत्यंत गंभीर आणि सगळ्यात महत्वाची, लगेच त्वरित सोडवता येईल अशी रिक्वेस्ट आहे. और प्लिया. प्लिया म्हणजे आमचं म्हणणं ऐकून घ्या. प्लिया मीन्स लिसन टू मी, प्लीज लिसन टू मी, प्लीज गो बॅक टू रशिया, डोंट प्रोटेस्ट हिअर. असं ते लोक, सॉरी डोंट अटॅक हिअर असं ते प्रोटेस्ट करतायत. सॉरी मी थोडंसं डोंट प्रोटेस्ट हिअर म्हटलं. बट दे डोंट वी डोंट वॉन्ट वॉर ऍज सच. ती प्रोटेस्ट करतायत ती रस्त्यांवरील अनेक लोक वेगवेगळ्या देशात. तर प्लिया आहे, तुमचं म्हणणं तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे कारण तुम्ही जगात माणूस म्हणून राहताय. सो इट कुड बी फॉर सम ऑफ द चॅरिटी, डोनेशन, सेल, काही कारण असू शकतात. एकतर एखाद्याला धर्मदाय करायचंय, डोनेशन द्यायचंय, विक्री करायची एखाद्या मालाची किंवा गाडीची, घराची, काही असू शकतं. किंवा एखादं म्हणणं सोशल कॉज असू शकतं की झाडे वाचवा, झाडे जगवा वगैरे वगैरे. झाडे, पाणी वाचवायसाठी पण संदेश असू शकतो. कचरा घंटा गाडीतच टाका, त्याचा पण एक पोस्टर बनवून लोक लावू शकतात काही दिवसांनी. सांगता येत नाही आपल्याकडे काय घडू शकतं. हे सांगावं लागतं अजून सगळं आपल्याला. इट कुड बी ऑल्सो क्रिएट सोशल अवेअरनेस अँड सॉल्व्ह द सोशल प्रॉब्लेम्स. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा माणसं पोस्टर घेऊन फिरतात. मी काल म्हटलं ना की मी काल एक 10 किलोमीटर सायकलिंग केलं आमच्या ग्रुपनी, रोटरी क्लब नगरमधलं. आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटल पासून एक भिस्तबाग वगैरे करत परत सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत गेलो. पोलिओ डोसची जनजागृती आणि त्याचे पोस्टर होते आमच्या सायकलीला लावलेले. ठीक आहे. उद्याच्या मुलाला जर सायकल चालवता यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला पोलिओ डोस पाजा. ठीक आहे. सिंपल चीज आहे. किंवा त्याला पायावर चालता आलं पाहिजे दोन्ही तर व्यवस्थित. राईट. सो यू नीड टू गिव्ह द पोलिओ डोस ऑन टाइम. एनिवे, फॉर एक्झाम्पल इट कुड बी अपील मेड टू द पब्लिक टू सेव्ह द वॉटर. पाणी वाचवण्यासाठी तुम्ही अपील करू शकता लोकांना. अँड नो टू प्लास्टिक. प्लास्टिकला नाही म्हणण्यासाठी तुम्ही अपील करू शकता, प्रदर्शन करू शकता. डोनेट टुवर्ड्स द डिझास्टर रिलीफ. काही मोठं तरी नुकसान झालंय, सुनामी आलीये, भूकंप झालाय वगैरे वगैरे, पूर आलाय आणि तुम्ही डोनेशन मागताय, त्यासाठी तुम्हाला पोस्टर बनवून ठेवावे लागतात. तर पोस्टर बनवले तर माणसांना कळतं की बाबा हे डोनेशन मागतायत. तर पोस्टर बनवता आले पाहिजे. तर हे नॉर्मली काहीतरी तुम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायचा एखादा विषय, त्यामुळे तुम्ही पोस्टर बनवताय. सोपं आहे ना. मेसेज करून लोक बघत नाही, मेसेज सिलेक्ट डिलीट खतम. पोस्टर लोक बघतील तरी काय चाललंय. जस्ट लाईक अ लिफलेट सारखंच. इट हॅज स्पेसिफिक पर्पज अँड यूज टू कम्युनिकेट विथ द लार्ज नंबर ऑफ पीपल. अनेक लोकांपर्यंत पोस्टर जातं. मग पोस्टर कसं असतं डायरेक्ट हे पाहू आपण. मला वाटतं हे चर्चा करण्यात काही पॉईंट नाही. हाऊ टू प्रिपेअर पोस्टर. हे रिटर्न फॉर्म मध्ये असतं, रेक्टँगल बॉक्स मध्ये असतं.
आयताकार फॉर्म मध्ये असतं आणि रिटर्न फॉर्म मध्ये लिखित स्वरूपात. इट मस्ट बी पर्सिव्हेसिव्ह, लोकांना पटवण्यासारखे वाक्य असले पाहिजे त्यामध्ये. पटवण्यासारखे म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण त्याला, की तुमचं म्हणणं पटलं पाहिजे, तुम्ही जे सांगताय ते, त्यासाठी पोस्टर बनवलं जातं. अँड इट इज टू अट्रॅक्ट द रीडर. जो वाचतोय पोस्टर त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी, की भाई देखो मैं क्या बोल रहा हूँ, देखो मैंने क्या लिखा है पोस्टर के ऊपर. हाँ, address it to the reader by using the word like you, yours frequently. तुम्ही किंवा तू असे शब्द वापरले पाहिजे त्यांनी पोस्टरवर. फ्रेजेस वापरले पाहिजे. फ्रेजेस म्हणजे वेगवेगळ्या वाक्य रचना ज्या अट्रॅक्टिव्ह असतील. सेव्ह ट्रीज किंवा डोनेट ब्लड असे शब्द त्याचे फ्रेजेस बनवायचे काही काही. डोनेट ब्लड सेव्ह लाईव्स म्हणजे काय, रक्तदान करा आणि लोकांचं जीवन वाचवा. तुम्ही रस्त्याच्या कडेला पाहिलं असेल वाहतुकीच्या वेळेस, तिथे वरती असे मोठे मोठे हे लिहिलेले असतात, ठीक आहे, समय मौल्यवान है पर जीवन अमूल्य है. हे वाक्य काय आहे, दिस इज पोस्टर, नथिंग एल्स. तर हे आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचं आहे फक्त पोस्टर मध्ये, दॅट्स ऑल. रायमिंग वर्ड्स असू शकतात काही. दिस इज व्हॉट आय जस्ट विश टू चेक. Rhetorical questions, what does it mean? Just go through it if it is given there. I'm not sure. I just wish to get this meaning. Let me take some time. Just a minute, friends. Rhetorical questions चा अर्थ मराठीत काय ते जरा बघतो आणि let me tell you this. Rhetorical questions. त्याला अलंकारिक प्रश्न असा शब्द दिलाय मराठीमध्ये. रिहॉट्रिकल क्वेश्चन्स, अलंकारिक प्रश्न. अलंकारिक भाषा असते मराठीमधल्या विद्यार्थ्यांना माहिती असेल. स्टार्टलिंग डेटा, नॉट स्टार्टलिंग, सॉरी, स्टार्टलिंग डेटा असा एक शब्द दिलाय त्यांनी. स्टार्टलिंग डेटा, जस्ट मिनिट. म्हणजे फॅक्च्युअल डेटा म्हणजे रिअलिटी, जे आजूबाजूला घडतंय. Startling data means a reality which we wish to highlight to somebody. आजूबाजूला घडतंय. युद्ध थांबवा असं अनेक जण म्हणतायत, अनेक देश. म्हणजे हे काय रिअलिटी सांगतायत ती लोक, काल्पनिक नाहीये, खरं युद्ध चालू आहे, तिसरं महायुद्ध. ठीक आहे. पिक्चर पण तुम्ही वापरू शकता पोस्टर्स मध्ये, किंवा आय कॅचिंग रीडर्स. म्हणजे तू हे सगळं हे का करायचं, हे सगळे फ्रेजेस वापरायचे, राईम्स वापरायचे, रिअक्टिकल क्वेश्चन्स वापरायचे, स्टार्टलिंग डेटा वापरायचा, पिक्चर वापरायचे, कार्टूनही वापरू शकता. तुम्हाला काय म्हणजे जे वाटतंय ना तुम्ही वापरा, पण लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, की मला काय सांगायचं पोस्टरच्या माध्यमातून बघा, त्यासाठी तुम्ही हे करू शकता. त्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता, ऍड्रेस देऊ शकता, सो दॅट रीडर कॅन कॉन्टॅक्ट यू. ठीक आहे. खाली मी उदाहरण दाखवतो. यांनी इथे म्हटलंय प्रेझेंटेशनला 1 मार्क आहे, कन्व्हिन्सिंग लँग्वेज युज करायला 1 मार्क आहे, सॉरी माफ करा, प्रेझेंटेशनला 2 मार्क आहे, कन्व्हिन्सिंग लँग्वेज साठी 1 मार्क आहे, आणि इन्स्पायरिंग किंवा मोटिवेशनल मेसेज जी प्रेरणा देणारा असेल त्याला 1 मार्क आहे. तर अशा पद्धतीने 4 मार्क तुम्हाला या पोस्टर बनवण्यासाठी आहे. मग आता यांनी इथे स्क्रीनवर मी दाखवतोय तुम्हाला, पहा नीट दिसत असेल तर. ते म्हणतायत की प्रिपेअर करा पोस्टर, क्लीन इंडिया कॅम्पेन, भारत क्लीन करा. भारत क्लीन करा म्हणजे स्वच्छ भारत अभियान, नथिंग एल्स. त्याचं पोस्टर बनवायचंय. मग तुमच्याकडे मुद्दे आहेच आहे. कोण आहे? महात्मा गांधी, बापूजी. त्यांचं स्वप्न होतं की बाबा भारत क्लीन झाला पाहिजे, म्हणजे स्वच्छ झाला पाहिजे. क्लीन म्हणजे ते नाही तिजोरी क्लीन झाली पाहिजे असं नाही म्हणत आहे. तिजोरी भी क्लीन कर सकते लोग, भरोसा नहीं कुछ. क्लीन बोलने के बाद कुछ भी क्लीन करते हैं भाई. क्लीन करना इसका मतलब है की आजूबाजूचं परिसर, आपलं अंगण, आपलं घर, आपला समाज, देश पूर्ण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. नद्या सुद्धा. ठीक आहे. क्लीनलीनेस आणि हेल्दी हे पॉइंट दिलेत तुम्हाला. हेल्थ, क्लीनलीनेस आणि हेल्थ हा एक पॉइंट दिलाय. हे जागा पॉइंट वरून तुम्हाला पोस्टर बनवायचं आहे. एनी अदर पॉइंट जे तुम्हाला आवडेल ते पॉइंट तुम्ही पोस्टरमध्ये टाकू शकता. मग सगळ्यात आधी काय, तर सगळ्यात आधी तुम्ही रेक्टँगल मध्ये आखून घ्यायचं. तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं, नाहीतर नंतर आखा. सगळं लिहून झाल्यानंतर आखा, काही बिघडत नाही. तुम्ही मला नाहीतर सर आम्ही आखून घेतला आता जागा पुरली नाही असं नको व्हायला. तुम्ही फॉन्ट कमी जास्त करू शकता. तुम्ही कलर पेन शक्यतो वापरू नका. मला माहित नाही तुमच्या पुणे बोर्डाला चालतं की नाही कलर पेन, पण ब्लॅक आणि ब्ल्यू हे पेन वापरायला हरकत नाही असं माझं मत आहे. तरी तुमच्या विशेष शिक्षकाला एकदा विचारून घ्या की सर ब्लॅकच वापरायचं का ब्ल्यू वापरायचं. ठीक आहे. हा, तुम्ही ब्लॅक पेनला डार्क करून लिहू शकता तिथे. म्हणजे सपोज इथे म्हटलंय ना, हे ब्लॅक कलर मध्ये दिसते पहा, कॅम्पेन फॉर द क्लीन इंडिया. हे सिंगल शब्द एकदाच लिहिण्यापेक्षा त्याला गिरवून लिहू शकता. राईट. थोडं बोल्ड दिसेल असं लिहू शकता तुम्ही पेपरमध्ये. ठीक आहे. तर हेडिंग शुड बी अट्रॅक्टिव्ह, बोल्ड,
बोल्ड लेटर असला पाहिजे. इटॅलिक्स मध्ये पण लिहू शकता तुम्हाला येत असेल तर. ते कम्प्युटरमध्ये सोपं आहे, पेपरमध्ये लिहिणं थोडंसं गंभीर आहे, अवघड आहे. अशा टाईपचे शब्दही काढू शकता. स्वच्छ भारत अभियान, हेच तर लिहायचंय आपल्याला. क्लीन इंडिया कॅम्पेन म्हणजे काय, क्लीन इंडिया ड्राईव्ह म्हणजे काय, सो स्वच्छ भारत अभियान. पोस्टर बनवायचंय आणि ते पोस्टर तुम्हाला हातात घेऊन फिरायचंय, असं नाहीये पेपरला लिहायचं रे. मग त्यामध्ये आता तुम्हाला वाक्य टाकायचे सो दॅट लोकांनी ते वाचलं पाहिजे की क्लीन इंडिया कॅम्पेन म्हणजे काय किंवा स्वच्छ भारत अभियान म्हणजे काय. तर हे नक्की काय मेसेज देत आहेत, मग तो मेसेज इथे खाली दिसतो बघा. सो लेट्स ऑल वर्क टुगेदर टू मेक बापूजीज ड्रीम कम ट्रू. आपल्या बापूजींचं स्वप्न साकारण्यासाठी एकत्र या आणि बापूजींचं स्वप्न पूर्ण करा. ठीक आहे, एकत्र या बापूजींचं स्वप्न साकारण्यासाठी आणि ते सत्यतात आणण्यासाठी प्रयत्न करा, असं म्हणूयावर त्याला. ठीक आहे, बापूजींचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी एकत्र या, मदत करा. कशासाठी, तर भारत स्वच्छ करण्यासाठी. असा तो मेसेज आहे इंग्लिश मधून. तुम्ही तुमच्या शब्दात लिहा, पण थोडंसं अलंकारिक, थोडंसं कॅची, अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला वाचताना. पण म्हटलंय क्लीन इंडिया इज अ हेल्दी इंडिया. स्वच्छ भारत हेल्दी भारत. चांगलं आहे ना मेसेज, सोपं आहे ना. तुम्हाला एवढं लांबलचक नाही लिहायचं का, नका लिहू. क्लीन इंडिया हेल्दी इंडिया झालं. ते थोडे काही शब्द घालून टाकले. पुढे म्हटलं क्लीन इंडिया ब्युटिफुल इंडिया. सोपे शब्द वापरले, फार काही क्रिटिकल नाही केलं त्यांनी पोस्टर बनवताना. आणि सोपंच वापरायचं असतं, कारण समोरच्या पब्लिकला कळलं पाहिजे. तुम्ही जर एकदम टेक्निकल शब्द वापरायला लागले कुठले तरी तर समोरच्या व्यक्तीला नाही कळणार की यांना काय मेसेज पास करायचं, कारण ते तेवढे हुशार नसतात ना. आणि त्यात तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिणार, त्यामुळे तुम्ही जर अजून भारी भारी शब्द फेकायला लागले समोरच्या लोकांना, त्यांना जड जाईल, नाही कळायचं. त्यामुळे सिम्पल लँग्वेज वापरा हे सगळं लिहिताना. पुढे अजून एक मेसेज दिलाय, हा पण इथे खाली दिलाय. क्लीनलीनेस इज द नेक्स्ट टू गोल्डलीनेस. गॉडलीनेस, सॉरी नॉट गोल्डलीनेस, गॉडलीनेस. म्हणजे जिथे स्वच्छता असते तिथे देव सुद्धा वास करतात, आपलं मराठीत वाक्य आहे. त्याचं थोडंसं इंग्लिश केलं त्यांनी मॉडिफाय करून, की क्लीनलीनेस जर असेल तर तिथे देव येऊन वास्तव्य करतात. ठीक आहे, किंवा ती देवावर केलेली भक्ती स्वरूपाची आहे, असं त्यांना शब्द वापरायचे. पण म्हटलं प्रॅक्टिस क्लीनलीनेस इन एव्हरीडे लाईफ. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दररोज क्लीनलीनेस ठेवली पाहिजे, असं त्यांनी सांगितलंय. हे सगळं सांगलेले भारी आहे, करतात किती जण हे महत्वाचं आहे. पण ठीक आहे, पोस्टर बनवा, कारण पेपरला येणार आहे. मार्केट त्याला 4. स्प्रेड द मेसेज टू द नेबरहुड. आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सुद्धा सांगा की शेजारचा कचरा आमच्याकडे फेकू नका, आम्ही पण तुमच्या अंगणात फेकू. मजाक करो पण लिखो, उनको बताओ की स्प्रेड द मेसेज टू द नेबरहुड, की बाबा आपलं अंगण, आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही पण एकत्र आहे. आपण एकत्र येऊन हे सगळं स्वच्छ करू, कारण घाण करणारे आपणच आहोत. राईट, येस. सो टुगेदर लेट्स मेक इंडिया क्लीन इंडिया. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा रे, मी माझ्या पद्धतीने वाक्य सांगितलं. त्यांनी म्हटलंय की लेट्स मेक इंडिया क्लीन. या, एकत्र या, आपण भारताला क्लीन करू. आणि हे झाल्यानंतर मॅटर लिहिल्यानंतर हेडिंग द्या मात्र, बरं का, हेडिंग महत्वाचं आहे. ते स्लोगन किंवा हे जे आशय इथे बनवलेत ना त्यांनी, क्लीन इंडिया हेल्दी इंडिया, क्लीन इंडिया ब्युटिफुल इंडिया, असं लिहा. दिस मॅटर्स. ते कॅची वाटतं आणि समोरच्याला कळतं की ह्याला पोस्टर बनवता येतात. ठीक आहे, सावित्रीबाई फुले यांच्यावर पोस्टर बनवा अशी स्पर्धा होती आत्ता काही दिवसांपूर्वी, अहमदनगर कॉलेज. मी पाठवले आपलं, मला जे वाटलं ते. ठीक आहे, पण करायला पाहिजे, अशी पोस्टर बनवायला पाहिजे. सवय लागते आपल्याला पोस्टर बनवायची. ठीक आहे, नुसत्या हमारी मागे पुरी करू के पोस्टर नका घेऊन फिरू हातात. अजून एक पोस्टर आहे बघा ना, ब्लड डोनेशनच्या निगडीत. थोडंसं वाचू त्याला, ब्लड डोनेशनच्या बाबतीतलं पोस्टर आहे हे, वाचून घेऊ फक्त डायरेक्ट. की ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलाय आणि लोकांना अपील करायची की या रे बाबांनो, रक्तदान करा. मी पण करत असतो, मी 20 वेळा रक्तदान केलं, 21 लवकरच करेल, थोडं एचबी भरला की करेल लवकरच. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की ब्लड डोनेशन कॅम्प ठेवल्यानंतर लोकांना बोलवावं लागतं की कॅम्पला या, हे सांगावं लागतं बरं का आपल्याकडे, कॅम्पला या, तरच ती येतात, नाही तर येत नाही. त्यामुळे ब्लड डोनेशन कॅम्पचं नाव दिलंय लायन्स क्लब ब्लड डोनेशन कॅम्प. हे हेडिंग दिलंय त्यांनी, त्या पोस्टरचं काय हेडिंग आहे. मग मेसेज दिलाय, ऑल यू फुल ब्लडेड यंग हेल्दी मॅन अँड वुमेन. सगळ्यांच्या शरीरात असलेलं, यंग मॅन आणि वुमेनच्या शरीरात असलेले असे मेन आणि वुमेन, या ब्लड डोनेट करा, असं ते सांगायचं त्यांना. लायन्स क्लब अपील टू यू. लायन्स क्लब तुम्हाला अपील करतंय, कम फॉरवर्ड अँड डोनेट द ब्लड. समोर या आणि रक्तदान करा. ठीक आहे, तुम्ही तुमचे वाक्य ठरवा तुमच्या पद्धतीने. ठीक आहे, मी फार सोपे वाक्य ठेवतो.
हा, एवढे लांबलचक वाक्य नाही ठेवत, ते वाचणार पण नाही कोणी, मोजके वाक्य असावे असं माझं मत आहे. ठीक आहे. ऍक्सिडेंट विक्टिम, पेशंट्स इन नीड ऑफ ऑपरेशन, पेशंट इन नीड ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन अँड देअर फॅमिलीज विल ब्लेस यू. असे लोक की ज्यांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत, असे लोक की ज्यांचे ऑपरेशन होणार आहेत, असे लोक की ज्यांना ब्लड त्यांच्या शरीरात टाकणं गरजेचं आहे, स्पेशली थॅल्सिमिया पेशंट, थॅल्सिमिया, हा, त्या पेशंटला ब्लड लागतं, फ्रेश ब्लड लागतं, जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा. तर तुमचं ब्लड जर तुम्ही डोनेट केलं तर ते त्यांना मिळतं, कारण ब्लड हे फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चर होत नाही. हे पण वाक्य लक्षात ठेवा की ब्लड डझंट गेट मॅन्युफॅक्चर इन फॅक्टरी. हे पण लिहू शकता तुम्ही, काही अडचण नाहीये. हा, आणि काय म्हणतो आपण, रक्तदान श्रेष्ठ दान, हे इंग्लिशमध्ये शब्द वापरून लिहा. आता वरती लिहिलं ना त्यांनी स्वच्छ भारत अभियान, तसं लिहा ना इंग्लिशमध्ये, काय बिघडतं, रक्तदान श्रेष्ठ दान, काय अडचण आहे आपल्याला, कोणी मार्क कापणार नाहीये. इंग्लिश शब्दातल्या रक्तदान श्रेष्ठ दान, डझंट मॅटर. हे इंग्लिश मधून टाईप करून लिहितो ना आपण तसं मेसेजवर, तसं लिहा म्हणतोय मी. ठीक आहे, डझंट मॅटर एट ऑल. यू विल लूज नो स्ट्रेंथ, फक्त मराठी हिंदी नका वापरू. यू विल लूज नो स्ट्रेंथ, तुम्हाला विकनेस येणार नाही रक्तदान केल्याने, बट गेन थ्रू द मोस्ट प्रेस्टिजियस ऍक्ट, तुम्हाला उलटा फायदाच होईल. 24 तासाच्या आत रक्तदान केल्यानंतर तुमच्या रक्ताची कमतरता भरून निघते. बरं का, मी केलंय म्हणून सांगतो. रिमेंबर, वन डे यू माइट नीड अ ब्लड टू. असं होऊ शकतं की एक दिवशी तुम्हाला ब्लड लागेल, समजा त्या दिवशी नाही दिलं तुम्हाला कसं वाटेल, आहे की नाही, ते लिहायचं, सांगायचं त्यांना की बा तुम्ही या रक्तदान करा. महत्व पटवून सांगितलंय रक्तदानाचं, या सगळ्या पॅरेग्राफ मध्ये रक्तदान का करायचं याचं महत्व सांगितलंय. माझे एक मित्र आहेत ज्यांनी 151 वेळा रक्तदान केलंय, ते माझ्यापेक्षा वयाने फार मोठे आहेत, त्यांचं वय मला वाटतं 64 का 65 आहे. मित्र ह्या अनुषंगाने की कारण आम्ही यंग आहोत, ठीक है, मेरे को अभी तक मैं महातारा नहीं हुआ, ठीक है, 40 साल का हूं, ऐसे लगता है कि 30-40 साल के होंगे सर, मतलब 25-30 साल के होंगे, ऐसे लगता है किसी किसी को, बट ते पण तसे यंग आहेत. ठीक आहे, अजूनही रक्तदान करतायत, आणि 151 वेळा रक्तदान करणं जोक नाहीये, करून बघा. किंवा घरच्या आजूबाजूची कुणी नातेवाईक करत असतील तर त्यांना सांगा की 151 वेळा एका काकांनी रक्तदान केले पुण्यात. नाव सांगतो हवं तर, राम बांगड नाव आहे त्यांचं, रक्ताचे नाते नावाची संस्था आहे त्यांची पुण्यात. 40,000 पेक्षा जास्त रक्तदाते त्यांनी जोडलेत. कोणालाही रक्त लागलं की पुणे, मुंबई, नगर, कुठल्याही शहरात सांगा तुम्ही रक्त पाहिजे का, चला देतो लगेच उपलब्ध करून. इतका त्यांचा कॉन्टॅक्ट, पब्लिक कॉन्टॅक्ट जोरदार. तर ही अपील पोस्टर मधून तरी सुद्धा करावी लागते बरं का, मी केली अनेक वेळा, मी स्टेटस ठेवतो आजकाल, ते जास्त सोपं आहे. एनिवे, व्हेन्यू सांगावं लागेल तुम्हाला की कुठल्या ठिकाणी रक्तदान होणार आहे. युअर कॉलेज ग्राउंड, तुमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर होणार आहे. ऑब्व्हियसली वरती टेंट वगैरे लावलेले असतील, काळजी नका करू. हा, पुढे म्हटलंय संडे, रविवारी येणार रक्तदान, 20 डिसेंबर 2021, 8 वाजता आणि ऑनवर्ड्स. ऑनवर्ड्स का, कारण 8 वाजता बरोबर रक्तदान होईल आणि नंतर लगेच घरी जायचं असं नाही, 1-2-3 तास चालतं रक्तदान साधारण, लोक किती येणार त्यावर. डोंट मिस ऑपॉर्च्युनिटी टू ऍक्ट इन अ गुड कॉज, असं त्यांनी वाक्य वापरलंय. संधी गमावू नका, कसली चांगलं काम करण्याची संधी गमावू नका, असं त्यांनी इंग्लिशमध्ये आव्हान केलंय. सो प्लीज अंडरस्टँड, पोस्टर बनवणं फार काही अक्कल लागणार नाहीये, बहुत सिंपल काम आहे, मजाक नाही कर, आपके बोनस 4 मार्क, बोनस. वरती टायटल द्या असं मोठं बोल्ड मध्ये, महत्व समजून सांगा, जो विषय त्या विषयाचं, तो विषय कळला पण पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता हा ब्लड डोनेशनचा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की ब्लड डोनेशन बद्दल काय मागतो आपण, ब्लड मागणार आहे. हा, मग महत्व काय आहे की एखाद्या व्यक्तीने जर ब्लड डोनेट केलं तरच दुसऱ्या व्यक्तीला ब्लड मिळतं, ते काय फॅक्टरीमध्ये बनत नाही, ते काय कृत्रिमरित्या बनवता येत नाही. ठीक आहे, सो ब्लड कॅनॉट बी मॅन्युफॅक्चर्ड इन फॅक्टरी. लिहा तुम्ही, कोणी मार्क कापणार नाही तुमचे. महत्व आहे त्याचं की ब्लड फॅक्टरीमध्ये बनत नाही, ते डोनेट केल्यानेच दुसऱ्याला मिळतं, हे सांगता आलं पाहिजे इंग्लिश मधून तुम्हाला, वाक्यरचना बनवून. यासाठी इंग्लिशवर थोडे थोडे बेसिक शब्द आहेत ना, स्पेलिंग, त्याचे अर्थ, हे कळणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे ब्लड डोनेशनच्या बाबतीत होतं. हा पोस्टर, आणि शेवटचा आहे तो पण पाहून घेऊ, शेवटचाच आहे, एवढंच पाहणार आहे, जास्त नाही, मग जाऊ आपण. ठीक आहे, मग थांबू. अर्जंट हेल्प निडेड, मदत लागते, मदत. आजारी माणूस आहे, त्याला ऑपरेशनचा खर्च आहे, आणि तुम्ही पैसे द्याल का, यासाठी मदत लागते. मला येतात असे मेसेजेस की आमच्या अमुक अमुक एक व्यक्ती आहे, ते आजारी आहे, त्यांना ऑपरेशनचा खर्च आहे आणि तुम्ही मदत द्याल का. आम्ही दिली एकदा मदत, आता रिसेंटली मागच्या 1-1.5 महिन्याखाली दिली. असो,
पण तुम्हाला लिहावं लागेल की अर्जंट हेल्प नीडेड, लवकरात लवकर ताबडतोब मदत लागते. कशासाठी? विकास म्हात्रे नावाचा एक माणूस आहे, ज्यांचं मुलगा आहे रादर, इयत्ता 11वी C मधला येतो, हॅज बीन डायग्नोसाइज विथ द कॅन्सर. कुठला कॅन्सर आहे? पॅनक्रिएटिक कॅन्सर. मला नाही माहिती, हे डॉक्टरना विचार बघ कुठलं कॅन्सर आहे. मला स्किन कॅन्सर माहिती आहे, ब्रेस्ट कॅन्सर माहिती आहे, अशी कॅन्सर माहिती आहे मला. हे फार वेगळंच काहीतरी कॅन्सर आहे, पण कॅन्सर डिटेक्ट झाला एवढं लक्षात घ्या. हे नीड अर्जंट ऑपरेशन, त्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागणार आहे त्या मुलाचं. ऑपरेशनचा खर्च 3 लाख रुपये अपेक्षित आहे. युअर जनरस कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे थोडक्यात डोनेशन मागतोय. अर्जंटली नीडेड, तुमचं कॉन्ट्रीब्युशन, तुमची वर्गणी, जे काही तुम्हाला 100, 200, 500, 1000, 2000, 10,000 जमतील तेवढे आणून द्या लवकरात लवकर. प्लीज कम फॉरवर्ड अँड सेव्ह हिज लाईफ, लवकरात लवकर या आणि त्याचं आयुष्य वाचवण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन द्या आणि त्याला मदत करा, है ना. कॅश डोनेशन कॅन बी मेड टू, कुठे कॅश डोनेशन देऊ शकतात? सेक्रेटरीकडे. कोण सेक्रेटरी? विकास मेत्रे, मेडिकल ऍड फंड. मेडिकल एड, ऍड नाहीये, ऍड असं असतं, एडी. आणि एड म्हणजे मदत, AID म्हणजे मदत. हे जे ऍड आहे हे ऍडव्हर्टिजमेंटसाठी वापरलं जातं, हे नका वापरू. एड म्हणजे मदत. सो मेडिकल एड फंड क्रिएट करतायत ते विकास म्हात्रेसाठी. मग चेक कुठे डिपॉझिट करायचे? चेक डिपॉझिटेड इन सेव्हिंग बँक अकाउंट नंबर, हा नंबर जो दिलाय तिथे. कुठली बँक? स्टेट बँक ऑफ इंडिया, दापोली ब्रँच. तुम्ही नगरची ब्रँच कुठली पण लिहा. असं पोस्टर बनवता आलं पाहिजे. त्यासाठी 1, 2, 4, 5, 10 पोस्टर नजरे खालून घाला. पेपरला अजूनही वेळ आहे आपल्याकडे भरपूर. अजून एक खाली पोस्टर आहे, ते आता नाही दाखवणार, बघा तुम्ही तुमचं घरी. एकच पोस्टर वाचलंय, बघा निवांत घरी, सोपं आहे. क्लासचे पॅम्पलेट नाहीये हे पोस्टर आहे. क्लासचे पॅम्पलेट वेगळे असतात यार, हे पोस्टर आहे म्हणतोय पुन्हा मी. पोस्टर, काहीतरी सामाजिक मेसेज द्यायचा असतो पोस्टर मधून, किंवा आव्हान करायचं असतं समाजाला, त्याला पोस्टर म्हणतात. ऍडव्हर्टाइजमेंट नसते पोस्टर म्हणजे, ठीक आहे. इट इज मोर ऑफ सोशल कॉज, काहीतरी सामाजिक उद्देश ठेवून पोस्टर बनवलेले असतात, ठीक आहे. मला असं वाटतं की इथे आपण थांबूया. हा जो 17 पान नंबर जो आहे त्याचा हा शेवटचा जो पॉइंट आहे ना, हा तुम्ही घरी बघा निवांत. मीनवाईल मी हे बंद करतो, कारण आपल्याला थोडीशी जाता जाता थोडीशी चर्चा करायची, मग आपण बाय बाय करणार आहोत एकमेकांना. आजचा माझा कार्यक्रम संपलाय बरं का. ज्यांना कंटाळा आला असेल ते जाऊ शकतात, ज्यांना थांबायचे ते 5 मिनिटं थांबू शकतात, ठीक आहे. काही अडचणी असतील पोस्टरमध्ये प्लीज सांगा. फार सोपा प्रकारे पोस्टर बनवणं, अगदी सोपं आहे. 5-10 पोस्टर बघून काढा, त्यातल्या सारख्याच विषयाचे काहीतरी येणार आहेत गोष्टी, वेगळं काही येणार नाही जगा वेगळं. बोर्डाच्या परीक्षेचं एक गंमत सांगतो. या लोकांना नाविन्यपूर्ण गोष्टी विचारण्याचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. ते वारंवार तेच 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 बरंच काही विचारू शकतात. त्यामुळे एक 10-15 पोस्टर पाहून जा निवांत, भरपूर वेळ आहे. असं नजरे खालून जरी घातले ना काय दिलंय पोस्टरमध्ये, स्टील तरी सुद्धा तुमचं काम होऊ शकतं, तरी सुद्धा, ठीक आहे. येस, आपण आता परत कधी भेटणार, हा एक प्रश्न मला असं वाटतं मला सांगायला पाहिजे उत्तर याचं. तुमच्या बोर्डाच्या परीक्षा होऊ द्या. तुमचे ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप नाही बनवलेले मी हे बनवलंय, काय म्हणतात त्याला, ब्रॉडकास्ट ग्रुप. त्यामुळे तुमचे एकमेकांना नंबर काही सापडणार नाही, ठीक आहे. तुम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही येऊ शकत, किंवा तुम्हाला एकमेकांचे नंबर नाही दिसणार, कारण मी ब्रॉडकास्ट ग्रुप बनवले. जस्ट मिनिट, मी हे स्टॉप करतो आता 2 मिनिटं.